नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीजमध्ये मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्व परीक्षांना विचारले जाणारे नैसर्गिक संख्यांवरील 3 प्रश्न किती सहजपणे सोडवता येऊ शकतात हे आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो काय म्हणतोय, 1 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न नेमका काय आहे, तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश 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 अधिक 60 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 60 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची काय काढायची आहे, बेरीज. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटची संख्या कोणती? 60. 60 गुणिला 60च्या पुढची नैसर्गिक संख्या 61 भागीला नेहमी 2. मग विद्यार्थी मित्रांनो, 2 ह्या 2चा भाग 60 मध्ये द्या, बे एक बे आणि 2चा भाग किती वेळा जाईल? 30 वेळा. आता विद्यार्थी मित्रांनो, 3 एक 3, 3 छक 18 आणि 30 वरचा 0 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उत्तर किती येईल? 1830. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न पहा, 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, हा प्रश्न कसा विचारायचा आहे परीक्षावाल्याला? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॅश 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 अधिक 100. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एकदम सहजपणे आपण सोडवणार आहोत. शेवटची संख्या 100, 100 गुणिला 100च्या पुढची समसंख्या 100 किती? 2 आणि भागीला नेहमी विद्यार्थी मित्रांनो 4. मग 4चा भाग हा 100 मध्ये किती वेळा जातो? 25 वेळा. मग 25 दुने 50 आणि 25 एका 25 म्हणजे उत्तराला विद्यार्थी मित्रांनो 2550. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा तिसरा प्रश्न पहा, 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. 1 ही विषम संख्या आहे, पण 100 आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. म्हणजे हा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 100च्या आधीची विषम संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो? 99. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांची बेरीज जर काढायची असेल विषम संख्यांची, तर शेवटच्या संख्या 1 मिळवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 99 अधिक 1 किती विद्यार्थी मित्रांनो? 100 आणि भागीला 2 ब्रॅकेट आणि ब्रॅकेटचा वर्ग. मग 2चा भाग 100 मध्ये किती वेळा जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 50 आणि 50चा वर्ग किती? 2500. म्हणजे सहज तुमचं उत्तर आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो.